आज आपण बनवलेली आहे छान अशी आवळा बर्फी। तर तुम्ही पाहू शकताय किती छान तयार झालेली आहे। तर हिवाळ्यामध्ये आवळा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो, पण तो आपण स्टोअर तर करून ठेवू शकत नाही। पण ही आवळा बर्फी तर आपण स्टोअर करून ठेवू शकतो का नाही? तर चला मग आपण या पद्धतीने आवळा बर्फी बनवूया। वेळ न घालवता चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवत आहोत आवळा बर्फी। तर त्यासाठी इथं मी एक अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। तर सध्या मार्केटमध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध असतात। तर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला आवळा बर्फी बनवत असताना आवळे स्वच्छ पाण्यानं एक दोन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथं बघा मी स्वच्छ एक दोन पाण्यानं हे आवळे धुवून घेतलेले आहेत। तर इथे बघा मी आवळे धुत असतानाच एका कुकरमध्ये पाणी ओतलेलं आहे आणि छान अशी याला उकळी घेतलेली आहे। तर कुकरमध्ये आपण आवळे वाफलून न घेता त्यावरती चाळणी ठेवून आपण आवळे वाफलून घेणार आहोत। कारण कुकरमध्ये जर आपण वाफलून घेतलं तर त्यातलं पाणी वेस्टच जातं आणि या पद्धतीने आवळे वाफरले तर लवकर वाफलतात आणि पाणीही त्यातलं काही वेस्ट जात नाही। तर हे आवळे वाफलून घेत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवायची आहे आणि एक 10 ते 15 मिनिट आता व्यवस्थित आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी एक छोटी डिश यावरती ठेवलेली आहे। तर इथे बघा एक 10 ते 15 मिनिटांनी आपण आता पाहतोय आपले आवळे वाफरलेले आहेत। तर बघा किती पटकन आपले आवळे वाफरून तयार झालेले आहेत एक 10 ते 15 मिनिटांमध्ये। आता आपण गॅस बंद करतोय आणि हे आवळे एका डिशमध्ये आपण काढून घेतोय। तर इथे बघा एका डिशमध्ये हे वाफरलेले आपले आवळे आपण काढून घेतलेले आहेत। तर आता या पद्धतीने हे आपण सोलून घेणार आहोत। तर अगदी छान असे मऊसूत वाफरल्यामुळे लगेच हे सोलले जात आहेत। तर या ज्या बिया ज्या आहेत त्या आपण या साईडला काढून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा अलगदपणे या जे 4 भाग होत आहेत साईडला। तर आता याच पद्धतीने आपण सगळे आवळा आपले सोलून घेणार आहोत, यातल्या बिया काढून घेणार आहोत। तर ही आवळा बर्फी आपण बनवत असताना अजिबात यामध्ये आपल्याला उन्हामध्ये ठेवण्याची किंवा फॅनच्या खाली ठेवण्याची गरज लागत नाही। आरामात ही रूम टेम्परेचरवरच आपल्या छान अशी सेट होते। तर इथे बघा या पद्धतीने मी आवळे पूर्ण सोलून घेते आणि यामधल्या बिया आपण या पद्धतीने काढून घेतलेले आहेत। तर सगळेच आवळे आपल्याला या पद्धतीने इथं सोलून घ्यायचे आहेत। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा पूर्ण आवळ्याचे आपण ज्या बिया आहेत त्या साईडला काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने छान असा आपला आवळा सोलून घेतलेला आहे। तर व्यवस्थित वाफलून घेतला तर अगदी अलगदपणे काही मिनिटातच हा आपल्याला सोलता येतो। तर इथे बघा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता त्यामध्ये छान अशी आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर 2 बॅचेसमध्ये मी इथं याची पेस्ट बनवून घेते। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय अगदी छान असं हे मिश्रण आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर हे बारीक करत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। जी आपण आवळ्याची बर्फी करणार आहोत ती आपण पाणी घातल्यामुळे बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे अजिबात पाणी न घालता छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने आता आपण सगळी पेस्ट ही बनवून घेणार आहोत। तर इथे बघा पूर्ण हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि याची छान अशी पेस्ट मऊसूत आपण बनवून घेतलेली आहे। तर एकदा आपण हे गॅसवरती ठेवण्याच्या अगोदर व्यवस्थित याला फेटळून घेणार आहोत। तर इथे बघा एक 2-3 मिनिटं याला मी व्यवस्थित फेटळून घेतलेलं आहे। तर इथे बघा आता मी ही कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस आपण चालू केलेला आहे। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला पहिल्यापासूनच मीडियम ठेवायची आहे, जास्तही नको आणि जास्त कमीही नको। अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती आता आपण ही बर्फी बनवून घेणार आहोत। तर आता सगळ्यात इथं आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तर यामध्ये आपण 1 चमचा तूप वापरल्यामुळे आपली बर्फी व्यवस्थित सेट होते आणि खायलाही अगदी रुचकर लागते, त्यामुळे इथे आपल्याला तूप वापरायचं आहे। आता तूप यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे।
तर ही बर्फी तुम्ही करून बघा, खूप झटपट बनते आणि खायलाही तसंच आवळा खट्टा मिठ्ठा असतो, त्यामुळे बर्फी अगदी रुचकर छान लागते। तर ही बर्फी छोट्या मुलांनाही आवडेल एवढी छान बनते आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल। तर या पद्धतीनं बघा, एक 5 मिनिट झालेलं आहे, मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर परत एकदा आपण आता याला 5 मिनिट आणखीन व्यवस्थित मिक्स करून घेतोय। तर मी परत एकदा सांगेल, गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे, अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती छान असं हे परतून घ्यायचं आहे मिश्रण। तर पूर्णपणे आपण 10 मिनिटं झालं हे मिश्रण फेटळून घेत आहोत। तर आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। तर इथं मी अर्धा किलो आवळे घेतल्यानंतर गूळ ही आपल्याला अर्धा किलोच वापरायचा आहे। थोडासा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केला तरी चालेल। आवळा तसा थोडासा तुरट असतो, त्यामुळे आपल्याला इथं गूळ जर अर्धा किलो आवळे घेतले तर गूळ आपल्याला अर्धा किलोच वापरायचा आहे। तर याच पद्धतीनं तुम्ही साखरेची सुद्धा आवळा बर्फी बनवू शकता। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, आपल्या आरोग्यदायी असा हा आवळा आहे आणि त्यामध्ये आणखीन आपण गूळ वापरला तर तो जास्तच आरोग्यदायी बनतो। तर याच पद्धतीने तुम्ही साखरेचा सुद्धा आवळा बर्फी बनवू शकता। इथं गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची आहे। तर नुसता आवळाही आपण वर्षभर स्टोर करून तर ठेवू शकत नाही, पण या पद्धतीने आवळ्याचे वेगळे वेगळे जर आपण पदार्थ बनवले तर ते नक्कीच आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच आवळ्याची बर्फी करून बघा, खूप छान बनते आणि ही बर्फी गूळ घातल्यामुळे तर अगदीच आणखीन हेल्दी असते। तर इथं बघा, एक पूर्ण 5 मिनिट झालेलं आहे, मी हलवून घेते। तर 2-2 मिनिटाच्या अंतरानं आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात खाली डागलं जात नाही आणि गुळामुळे या बर्फीला कलर सुद्धा खूप छान येतो। तर ही बर्फी बनवत असताना आवळ्याची तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणत्याही वेळी बनवू शकता। ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला अजिबात उन्हाची गरज लागत नाही, ना काही फॅनच्या खाली ठेवण्याची गरज लागत नाही। तुमच्या वेळेनुसार हव्या त्या वेळेमध्ये तुम्ही ही बर्फी बनवू शकता। इथे बघा, एक 40 मिनिटं झालं आपण हे व्यवस्थित मिश्रण यामधलं पूर्ण गूळ आटवून पाणी घेतलेलं आहे। तर हे सगळं पूर्ण मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी 40 मिनिटं लागलेली आहेत। तर आता आपण टाकलेली आहे 1-2 चमचे विलायची पावडर। तर विलायची पावडर टाकल्यामुळे जी आपण आवळ्याची बर्फी बनवणार आहोत ती अतिशय खायला छान आणि रुचकर लागते। आवळ्याच्या बर्फीमध्ये जो विलायचीचा फ्लेवर असतो तो अगदी छान लागतो। तर त्यामुळे इथे आपल्याला 2 चमचे विलायची पावडर वापरायची आहे। तर विलायची पावडर यामध्ये आपण टाकून घेतल्यानंतर पूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे पूर्ण मिश्रण अगदी परफेक्ट बर्फी बनण्यासारखं होण्यासाठी आपल्याला 40 मिनिटं पूर्ण वेळ लागलेला आहे मीडियम साईजच्या गॅसवरती। ना आपण छोटा गॅसवरती ठेवलेला आहे ना मोठ्या, अगदी मीडियम साईजच्या गॅसवरती हे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे। तर पूर्ण इथं बघा परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर या स्टेपला आपण गॅस बंद करून घेतोय। तर इथं बघा, मी गॅस बंद केलेला आहे। तर पूर्ण आता हे मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। तर आता हे सगळं मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथं बघा, एक डिश घेतलेली आहे, तर खाली चिटकू नये म्हणून आपण त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण या डिशमध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीनं। तर गूळ घातल्यामुळे अगदी दिसायला सुद्धा खूप छान मुरंब्यासारखी जामसारखी ही बर्फी दिसते। तर याची बर्फी न बनवता तुम्ही या स्टेपलाच एखाद्या बर्नीमध्ये जाम म्हणून भरून ठेवलं तरी चालेल, ब्रेडला लावून आपण खाऊ शकतो, खूप चांगली चव लागते, टेस्ट याची। तर इथे बघा, पूर्ण हे मिश्रण मी या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता ही बर्फी आपल्याला जाड कितपत हवी आहे त्यानुसार आपण छान असं हे मिश्रण यामध्ये सेट करून घेणार आहोत। तर इथे बघा, मी या पॅच्युलेच्या साहाय्याने हे व्यवस्थित सेट करून घेते हे मिश्रण।
तर गरम असल्यामुळे आपल्याला पॅच्युल्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर इथं बघा पूर्ण हे मिश्रण आपण सेट करून घेतलेलं आहे। तर एक अर्धा तास आपण हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर याला अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही। आपण अगदी याचा पाक परफेक्ट घेतल्यामुळे हे रूम टेम्परेचरवरच व्यवस्थित सेट होते आणि एक अर्ध्या तासानं आपण छान अशा याची बर्फी बनवून घेणार आहोत। तर इथे बघा छान अशी आपली बर्फी सेट झालेली आहे। तर आता एक आपण चमच्याच्या साहाय्यानं याला छान अशा खाचा पाडून घेणार आहोत, म्हणजे अलगदपणे आपल्याला ही बर्फीचे पीसेस कट करता येतात। तर इथे बघा या पद्धतीनं हे मी कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर इथे बघा एका डिशमध्ये छान अशी मी याची पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकताय किती छान अशी आपली आवळा बर्फी तयार झालेली आहे आणि गूळ घातल्यामुळे तर अगदी याची पोषक तत्वे आणखीन वाढलेली आहेत। तर आपल्याला जाड कितपत हवी आहे त्यानुसार आपण ही आवळा बर्फी बनवू शकतो। तर पाहिल्यानंतर वाटत सुद्धा नाही की एवढी छान अशी आवळ्याची बर्फी तयार झालेली आहे। तर बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूद आणि लुसलुशीत अशी आवळ्याची बर्फी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची ही आवळा बर्फी कशी तयार झालेली आहे ती। तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त रेसिपी करून पाहत जा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।